नातीची मनस्वी वैभव साळुंके. हो का? हा तुमची नात आहे? मनस्वी आमची नात आहे ही. इकडे पहा. आम्ही आता शेतावर बसलोय, हो वनगळला साळुंकेंच्या शेतावर. हा बोला अंकुशराव. बोला की काय अपेक्षित आहे सांगा. बर, हा तुमचं नाव सांगा. माझं नाव जवाहर नामदेव साळुंके. हा, हे माझे चुलते आहेत. अच्छा, चुलत्यांचं नाव आहे अंकुश रघुनाथ साळुंके. बर. हा आता आपण शेतात बसलेलो आहे. हा. गव्हाचं शेत आहे. हा, साधारण हे 20 डिसेंबरला गहू पेरलेला आहे. बर. ट्रॅक्टरनं पेरलेला आहे. अच्छा. आणि याला पेरताना आपण खत लावलेलं आहे. 16 असं त्याचा खताचा प्रकार आहे. हम्म, आणि गहू साधारण 1 महिन्याचा आत्ता झाला. हम्म. या अशा पद्धतीनं साधारण तो पोटरी इतका झालेला आहे, हो झालेला 1 फूट वाढलाय. आणि त्यात मध्ये मध्ये काय दिसतंय? ते मका आहे. मका आहे. हे आपण कशासाठी लावली मका, तर गव्हावर चिलटं वगैरे तयार होतात किंवा काय होतात, हम्म. तर ते गव्हाचे चिलटं सगळे त्या मकावर जातात. या आंतरपिकामध्ये तसा तो फायदा होतो, कीटक. फायदा होतो. म्हणून हे मका आम्ही दरवर्षी म्हणजे गहू करताना लावतोच. किती एकर रान आहे हे? हे रान आहे जवळजवळ 37 गुंठ रान आहे. म्हणजे इथून तितकं हा इथं खाली खालीपर्यंत, त्या अच्छा, वड्यापर्यंत. वाड्यापर्यंत, त्या झाडीपर्यंत. अच्छा, आणि मी इथं जरा कांदे लावलेले आहेत मध्ये. बर. एक वाफा कांद्याचा ठीक लावलेला आहे, हा दिसतंय ती. हम्म. तर अशा पद्धतीनं बघा आपण पीक गव्हाचं आणलेलं आहे. आणि हे कधी तयार होणार? हे साधारण 4 महिन्याचं पीक असतं. थंडीमध्ये? हा थंडीमध्येच पेरला जातो. हे रब्बी म्हणायचं का खरीप म्हणायचं? याला खरीपातच म्हणायचं. खरीप ना हो का रब्बी गेले. ती काय नाव ते सांगितलं? मनस्वी वैभव मनस्वी साळुंके. काय करती? माती घेती त्या वाटीमध्ये आणि आणि त्या बाटलीत भरती आणि पुन्हा ती सांडलेली माती पुन्हा आता हाताने बाटलीत भरती. ती एकदम चोख झालेली आहे. आता अंकुशराव लांबवर जाऊन शेती बघतायत. अंकुशराव रघुनाथराव साळुंखे, वनगळ, मुक्काम पोस्ट, राहणार सातारा, कोडोली, संभाजीनगर. पेशा शिक्षक, रिटायर्ड मुख्याध्यापक, विवेकानंद हायस्कूल. आणि तुम्ही कुठं सर्व्हिस करता? मी भुईला सर्व्हिस पण रिटायर आहे. त्या कारखान्यावर? हा भुईज साखर कारखान्यामध्ये. किसनवीर साखर कारखाना. किसनवीर साखर कारखान्यात स्वातंत्र्य सैनिक, हा, क्रांतिकारक. क्रांतिकारक. मी तिथं 35 वर्ष नोकरी केली. आणि आता तुम्ही यांची शेती पाहताय? हा मी यांची शेती सगळी पाहतो. अच्छा. हे काय आले नाहीत. नाहीतर 1 नंबर कार्यक्रम इथं. चूल वगैरे 2-3 चुली बिर्याणी बनवली ती. वा. 7 किलो चिकन आणलं होतं. 22 जण मोठे आणि लहान 6-7 जण होते. असं इथं बनवलं 3 चुली करून. बर. आणि 1 नंबरचा प्रोग्राम. ड्रोन, पत्रावळी सगळं आणून, ग्लास, पाणी. नमस्कार. आता आपण हे होतो अंकुशराव साळुंखे आणि यांच्या शेतामध्ये, मुक्काम पोस्ट वनगळ, तालुका सातारा, जिल्हा सातारा. कोरेगाव तालुका का? नाही सातारा तालुका, साताराच तालुका. जिल्हा बी साताराच. बर बर. त्यांनी गहू पेरले होता, गव्हाची माहिती आपण घेतली त्यांच्याकडनं. ओके, धन्यवाद.